नमस्ते. मी मॉम हेल्थकेअर मधनं हर्षदा मॅडम. आज आपण आपल्या सेंटरमध्ये माणगाव सेंटरमध्ये आपली आई आली आहे, रसिका आई. तर आपण रसिका आईला थेरपीला येण्यापूर्वी काय त्रास होता आणि आता आपल्याला शरीरामध्ये काय बदल झालाय ते आई स्वतः सांगते. तर आई, तू सांग काय झालं तुला, काय त्रास होता? मला पहिले अजिबात चालता येत नव्हतं. चालायचो जिना, मला तिसरा जिना म्हणजे मला वाटायचं आता मी ही रूम सोडून जावं, कारण मी चढूच शकत नव्हते. चढताना वगैरे असे मला खूप दम लागायचा, पायात गोळे यायचे. म्हणून मग मी इथे थेरपीला माझ्या मिस्टरांनी घेऊन आले. आता मी 4 चपात्या लाटायच्या तर 8-10 लाटू शकते, कारण मला पहिले 2 चपाती लाटली की मी गॅस बंद करायची आणि पुन्हा बसायची, पुन्हा येऊन लाटायला घ्यायची. असं करून करून मी स्वयंपाक करायची. पण आता मी सहज जिना चढू शकते, धावू शकते, पळू शकते आणि 2 तासाचे मी 6 तास ते रेग्युलर काम करू शकते उभे राहून. फरक आलेला आहे आणि हा फरक मला फक्त मॅटमुळे आलेला आहे. हा मॅट एवढा आपल्या प्रकृतीसाठी चांगला आहे की तुम्ही घ्याल तर तुम्हाला नवीन चैतन्य येईल अंगात आणि आपण तरुण झाल्यासारखे वाटतं. तरुण झालं हे कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडणार आहे. कारण आपण आता असं आपलं वय होत चाललं तसं आपल्याला वाटतं आपण म्हातारी झालो, आपल्या आता उपयोग नाही आहे घरातल्यांना. पण तसं काही समजू नका. ही मॅट आपल्याला देवानी हर्षदा मॅडम कडून दिलेली आहे आणि हर्षदा मॅडम आणि अमोल सर आणि आपले एंजल एवढे आपल्यासाठी कष्ट घेत आहेत, त्याचं आपण काहीतरी चीज केलं पाहिजे ना. म्हणून मग तुम्ही दररोज मॅट घेण्यासाठी या, दररोज या आणि इथे थेरपी घ्या. तुम्हालाही बरं वाटेल माझ्याप्रमाणे, कारण मला खूपच शरीराला थकवा वगैरे होता. हा थकवा पूर्ण माझा नाहीसा झालेला आहे आणि मला वाटतंय आता मी तरुण झालेली आहे. आणि तुम्हाला सगळेजण सांगत असतील की इथे येऊ नका, ह्याच्यानंतर आपल्याला साईड इफेक्ट होतील वगैरे, असे आपल्याला अफवा सांगतात लोक, की आजूबाजूचे सांगतात की येऊ नका म्हणून. पण तसा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर बरं वाटायचं असेल, खरोखरच तुम्ही माझ्यासारखे असे ताट चालाल, मी वाकडी चालत होती, आता त्याच्यासारखे तुम्ही जर चालाल तर तुम्हालाही ह्या इथे आल्याचा अनुभव येईल. आणि तुम्ही रोज या आणि रोज ही थेरपी घ्या, तुम्हाला आनंद मिळेल आणि सरांना आणि हर्षदा मॅडमना पण आनंद मिळेल आणि हे आपल्यासाठी एवढे एंजल काम करतात त्यांना सुद्धा बरं वाटेल. आईने माझ्यासाठी बोलायसाठी काही ठेवलंच नाही. ऍक्च्युली आई खरंच पहिले मी बघितलं तेव्हा गुमसुम असायची आणि अनएनर्जेटिक दिसायची. पण खरंच आज आईच्या चेहऱ्यावर जे हास्य आलेलं आहे ते आपल्या मॉम हेल्थकेअरमुळे. तर आपण मॉम हेल्थकेअरसाठी